नमस्कार. तुमचं नाव कर्जमाफीच्या यादीमध्ये आहे, परंतु तुमच्या बोटाचे ठसे उमटत नाहीत. काळजी करू नका. अशा शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. सरकारने नुकताच एक जी-आर यावर काढलेला आहे. हा जी-आर नेमका काय आहे याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. चला तर सुरू करू आपल्या व्हिडिओला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या पहिल्या यादीतील 16.96 लाख पात्र लाभार्थ्यांपैकी 13.48 लाख लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे. पण वयोवृद्ध शेतकऱ्यांच्या बोटांच्या ठशाची नोंद होत नसल्याने त्यांना आधार प्रमाणीकरण करताना अडचणी येत असल्याचे दिसून आले आहे. यावर उपाय म्हणून राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ही अडचण दूर करण्यासाठी स्वतंत्र कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. बोटांच्या ठशांची नोंद न होऊ शकणाऱ्या शेतकऱ्यांची आधार प्रमाणीकरण प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी. अशा सूचना सहकार आयुक्त तथा सहकारी संस्था निबंधक दीपक तावरे यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हा निबंधकांना दिले आहेत. आता शेतकऱ्यांनी काय करायचे यावरती पाहूया. लाभार्थी शेतकऱ्यांनी कर्जमाफीच्या यादीतील विशिष्ट क्रमांकासह आधार कार्ड व बँक पासबुक सोबत घेऊन जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात जावे. यादीतील विशिष्ट क्रमांक तसेच आधार क्रमांकाच्या माध्यमातून पोर्टलवरील कर्जाबाबतची माहिती पाहून मान्य अथवा अमान्य पर्यायाची नोंद करावी. त्यानंतर बोटांच्या ठशाद्वारे प्रमाणीकरण करण्यात येईल. शेतकरी शेतात काबाड कष्ट करतात, त्यामुळे मुख्यतः वयोवृद्ध शेतकऱ्यांचे हात गुळगुळीत होऊन त्यांच्या बोटांचे ठसे उमटत नाहीत. यावर उपाय म्हणून एका बोटाचा ठसा उमटत नसल्यास दुसऱ्या वेगवेगळ्या बोटांनी किमान 3 वेळा प्रमाणीकरण करण्याचा प्रयत्न करायला हवा. त्यानंतर हे आधार प्रमाणीकरण न झाल्यास प्रमाणीकरण शक्य नाही या पर्यायाची निवड करायची आहे. त्यानंतर सेवा केंद्र चालक स्वतःच्या बोटाद्वारे आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित तक्रार तहसीलदारांकडे ऑनलाईन पाठवण्यात येणार आहे. अशा शेतकऱ्यांना तहसील कार्यालयात आधार कार्ड, बँक पासबुक, 7/12 उतारा आदी तुमची जेवढी काही कागदपत्रे आहेत, ती सर्व कागदपत्रे स्वतःची ओळख सिद्ध करण्यासाठी घेऊन जायचं आहे. तालुकास्तरीय समितीमार्फत कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर संबंधित व्यक्तीची ओळख निश्चित होईल. संबंधित व्यक्तीचा आधार क्रमांक योग्य आहे असे स्पष्ट झाल्यानंतर समितीमार्फत तक्रार मान्य करून आधार प्रमाणीकरण प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पात्र वयोवृद्ध तसेच बोटांच्या ठशांची नोंद न होऊ शकणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कर्जमाफी योजनेच्या निकषांनुसार लाभाची रक्कम ऑनलाईन पद्धतीने जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे लाभार्थी शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण या प्रक्रियेमुळे तातडीने पूर्ण करण्यासाठी संबंधितांना सूचना द्याव्यात असे निर्देश सहकार आयुक्तांनी दिले आहेत. तसेच कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जे शेतकरी पात्र ठरले आहेत परंतु आधार प्रमाणीकरण होण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले आहे, अशा शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर त्यांच्या वारसदारांची नोंद करून लाभ देण्यात येणार आहे. त्यामुळे मयत शेतकऱ्यांच्या वारसांनाही कर्जमुक्तीचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कर्जमुक्ती योजनेच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील 6.22 लाख पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये 5,028 कोटींची रक्कम जमा करण्यात आली आहे. तर ही होती आजची अपडेट. तर अजून जर तुम्हाला काही याविषयी अडचण असतील तर कृपया कमेंटमध्ये जरूर सुचवा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.